नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 अभ्यासणार आहोत. क्वेश्चन 1. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे. 5x + 3y = 9 हे फर्स्ट इक्वेशन अँड 2x - 3y = 12 इज सेकंड. लेट्स ॲड इक्वेशन 1 अँड 2. त्याची ॲडिशन इथे करायची आहे. बघा, 5x + 3y = 9 प्लस 2x - 3y = 12. त्याची ॲडिशन 5x + 2x ते काय होईल या ठिकाणी 7x आणि प्लस 3y - 3y हे काय 0 होईल. आणि 9 + 12 किती येईल 21. हे 21. 7x = 21. therefore x = आता काय होईल मग हे 7 हे मल्टिप्लाय इकडे काय डिवाइडमध्ये होईल. मी इथे 21/7 आणि 7ने 21ला डिवाइड केलं तर किती येईल 7 × 7 7 × 14 7 3 × 21. एक्सची व्हॅल्यू किती आली 3. एक्सची व्हॅल्यू आली 3 इथे. प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. आता आपल्याला वायची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं, एक्सची व्हॅल्यू इथं इक्वेशन 1मध्ये ठेवलेली. इक्वेशन 1 काय आहे 5x + 3y = 9. 5 × एक्सची व्हॅल्यू किती आहे 3. मग इथं काय येईल 3 प्लस 3y = 9. आता बघा 5 × 3 = 15. therefore 3y = हे 15 काय होतील या साईडला ते मायनस होतील. इथे दाखवलेलं आहे हे 9 मायनस 5 × 3 = 15. इथे किती येईल 15. 3y = 9 - 15 हे सबट्रॅक्शन किती येते -6. y = आता 3 आणि y मध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे. मी तर कोणती प्रॉपर्टी डिव्हिजन प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी म्हणजे हे 3 काय होईल या ठिकाणी डिवाइडमध्ये. इथं काय असेल -6 y = -6/3. आता त्याचा डिव्हिजन, आता ही निगेटिव्ह इंटिजर ही पॉझिटिव्ह आहे. द डिव्हिजन ऑफ निगेटिव्ह इंटिजर अँड पॉझिटिव्ह इंटिजर इज निगेटिव्ह. 3 × 1 = 3 3 × 2 = 6. yची व्हॅल्यू आली 6. therefore the solution is xy = x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू -2. Then question number 2. solve the following simultaneous equations. खालील इक्वेशन सोडवा. बघा पहिलं इक्वेशन बघूयात. 3a + 5b = 26 and a + 5b = 22. इथे घेऊयात क्वेश्चन 1. 3a + 5b = 26 इक्वेशन 1 and a + 5b = 22 इक्वेशन 2. आता याचे कोएफिशियंट बघा, हे 5 आणि हे 5 इथं काय आहे सेम आहेत. म्हणजे याच्यामधून जर हे सबट्रॅक्ट केलं तर काय येईल याचं जे एलिमिनेट होईल हे 0 होईल. मग काय करायचं सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 काय करायचं आहे सबट्रॅक्ट करूयात. मग बघा 3a + 5b = 26 minus a + 5b = 22. आणि तुम्हाला ही सबट्रॅक्शन माहीत आहे की सबट्रॅक्शन करत असताना काय होतं, जे खालचे टर्म्स असतात हे सगळ्याचे साईन चेंज होतात. हे प्लस आहे इथे काय होईल मायनस होईल. हे साईन कशाचं आहे हे सबट्रॅक्शनचं साईन आहे. हे प्लस आहे हे मायनस होईल. याचं पण प्लस आहे इथं मायनस होईल. मग आता हे सॉल्व करूया. 3a - a = 2a. 5b - 5b हे कॅन्सल होईल इक्वल्स टू 6 - 2 4 2 - 2 0. 2a ची व्हॅल्यू किती आली 4. therefore a = 4 हे 2 इथं मल्टिप्लाय इथं डिव्हिजनमध्ये होईल इक्वल्स टू a = 2 1 = 2 2 2 = 4. आता a ची व्हॅल्यू किती आली 2. a ची व्हॅल्यू किती आली 2. आता a ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये कोणत्यामध्ये टाकली तरी चालेल. आता इथं फक्त a आहे म्हणजे आपल्याला 2 मध्ये जर टाकली तर ते इझी जाईल.
बघा प्लेस a इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये त्याची व्हॅल्यू टाकू. इक्वेशन 2 काय आहे? a प्लस 5b इक्वल्स टू 22. एची व्हॅल्यू किती आहे? 2 प्लस 5b इक्वल्स टू 22. आता हे 2 प्लस आहे तिथे, मग इकडे काय होतील ते मायनसमध्ये. 5b इक्वल्स टू 22 मायनस 2. 22 मायनस 2. 5b इक्वल्स टू 22 मायनस 2 20. सबट्रॅक्शन काय येईल त्याची? 20. आता इथे बघा 5 आणि b मध्ये काय आहे? मल्टिप्लिकेशन. म्हणजे कॅन्सल करायचं असेल तर कोणती प्रॉपर्टी? डिव्हिजन प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी. देअरफॉर b इक्वल्स टू 20 अपॉन 5. 5 4 जा 20. b ची व्हॅल्यू किती आली? 4. b ची व्हॅल्यू काय आली? 4. देअरफॉर सोल्युशन a कॉमा b इक्वल्स टू a किती आहे? 2 आणि b किती आहे? 4. ठीक. नंतर क्वेश्चन नंबर 2 हे सोल्युशन आलं a अँड bचं 2 अँड 4. क्वेश्चन 2 x प्लस 7y इक्वल्स टू 10 अँड 3x मायनस 2y इक्वल्स टू 7. बघा x प्लस 7y इक्वल्स टू 10 अँड 3x मायनस 2y इक्वल्स टू 7. इक्वेशन आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक्सचे किंवा वायचे कोएफिशियंट काय करावं लागतील? इक्वल करावं लागतील. त्याच्यामुळे मग ॲडिशन करत असताना किंवा सबट्रॅक्शन करताना ते कॅन्सल होतील. मग इथं आपल्याला कोणतं सोयीस्कर जाईल? तर इथं आपण जर 3ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 3x इथं येईल आणि मग हे एक्स काय होईल? ठीक आहे, कॅन्सल होईल. आपल्याला वायची व्हॅल्यू करता येईल. मग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. म्हणजे इक्वेशन 1ला कशाने मल्टिप्लाय करायचं? 3ने. ह्या बघा मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन 1. इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय केलं म्हणजे याला पूर्ण काय केलं? 3ने. 3x प्लस 3 7 जा 21y इक्वल्स टू 3 इंटू 10 30. खाली घेतलं 3x मायनस 2y इक्वल्स टू 7. आता याचे आपण इथे सबट्रॅक्शन करूयात. सबट्रॅक्शन साईन. आता हे पॉझिटिव्ह आहे इथं निगेटिव्ह होईल. हे निगेटिव्ह आहे हे पॉझिटिव्ह होईल आणि पॉझिटिव्ह आहे तरी निगेटिव्ह होईल. 3x मायनस 3x 0 झालं. आता 21y प्लस 2y ते किती येईल? 23y इक्वल्स टू 30 मायनस 7 ते किती येईल? 23. 30 मायनस 7 23. देअरफॉर y इक्वल्स टू इथे काय मल्टिप्लिकेशन, इकडे काय डिवाइड होईल त्यामुळे 23 अपॉन 23 इक्वल्स टू 1. इक्वल्स टू 1. वायची व्हॅल्यू काय आली? 1. आता ही वायची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये आपण ठेवूयात आणि त्याच्यावरून एक्सची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूयात. तर इथं इक्वेशन 1मध्ये सोपं जाईल. बघा प्लेस y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशनमध्ये 1मध्ये ती व्हॅल्यू ठेवूयात. x प्लस 7y इक्वल्स टू 10. x प्लस 7 yची व्हॅल्यू 1 आहे इक्वल्स टू 10. 7 x प्लस 7 इंटू 1 7 इक्वल्स टू 10. आता x प्लस 7 इथं काय आहे? प्लस. मी इकडे काय होईल ते मायनस. मी कोणती प्रॉपर्टी? सबट्रॅक्शन प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी. x इक्वल्स टू 10 मायनस 7. देअरफॉर x इक्वल्स टू 3. x इक्वल्स टू 3. x ची व्हॅल्यू किती आली? 3. देअरफॉर x कॉमा y इक्वल्स टू 3 आणि y ची व्हॅल्यू आहे 1 इज द solution of the equation.
ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 3, 2x मायनस 3y इथं दिसतंय. हां ओके. 2x minus 3y equals to 9 and 2x plus y equals to 13. 3. 2x minus 3y equals to 9, equation 1, and 2x plus y equals to 13, equation 2. आता इथं काय आहे, हे याचे कोइफिशियंट सेम आहेत. म्हणजे इथं आपण डायरेक्ट आता सबट्रॅक्शन करूयात. म्हणजे 1 मधून 2 सबट्रॅक्ट करूयात. देअरफॉर सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. मग 2x मायनस 3y इक्वल्स टू 9 मायनस 2x प्लस y इक्वल्स टू 13. याला हे इथं सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे काय करायला गेले, खालच्याचे साईन चेंज करावं लागते. हे प्लस आहे, हे मायनस होईल, हे प्लस आहे, हे मायनस होईल, हे पण प्लस आहे, मायनस होईल. आता 2x मायनस 2x हे कॅन्सल होईल. आता मायनस 3y मायनस y म्हणजे काय येईल, ते मायनस 4y इक्वल्स टू 9 मायनस 13. 9 मायनस 13 ते किती येईल, ते मायनस 4. किती येईल, मायनस 4. देअरफॉर आता y इक्वल्स टू, दोन्ही साईडला मायनस 4ने डिवाइड केलं तर मायनस 4 अपॉन मायनस 4, किंवा मायनस 4 इकडे गेले ते डिनॉमिनेटरला गेले. आता डिव्हिजन ऑफ टू निगेटिव्ह इंटिजर इज पॉझिटिव्ह. देअरफॉर y इक्वल्स टू 1. yची व्हॅल्यू काय आली इथे, 1. y इक्वल्स टू 1. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, एक्सची. कशाची व्हॅल्यू, एक्स. मग वायची व्हॅल्यू ही दोन्हीपैकी कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवू, इथं एक हे आपल्याला इझी वाटेल. देअरफॉर प्लेस y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 अगोदर लिहूयात. 2x प्लस y इक्वल्स टू 13. 2x प्लस yची व्हॅल्यू किती आहे, 1 इक्वल्स टू 13. आता हे प्लस आहे, या साईडला गेलं ते मायनस होईल. म्हणजे 2x इक्वल्स टू 13 मायनस 1. 2x इक्वल्स टू 13 मायनस 1 12. इथं 2x मल्टिप्लाय आहे. देअरफॉर x इक्वल्स टू 12 अपॉन 2 इक्वल्स टू 6. देअरफॉर x इक्वल्स टू 6. एक्सची व्हॅल्यू किती आली, 6. हे सोल्युशन काय आहे, 6 and 2. सॉरी. देअरफॉर x, y इक्वल्स टू, x किती आहे 6, y किती आहे 1 इज द सोल्युशन. इज द सोल्युशन. क्वेश्चन नंबर 4 बघूयात. आता बघा इथे 5m minus 3n equals to 19 and m minus 6n equals to minus 7. Question number 4. m minus 3n equals to 19 and m minus 6n equals to minus 7. आता इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. इक्वेशन 1 आहे अँड इक्वेशन 2. आता याच्यामध्ये इथे एक कोणती टर्म कॅन्सल करणं सोपं जाईल. तर इथं समजा याला आपण 5ने मल्टिप्लाय केलं तर m कॅन्सल होईल. आणि जर इथे इथे जर 2ने मल्टिप्लाय केलं तर इथे काय होईल, 6 होईल. इथे काय होईल, 6. मग आपण ही जी वरची टर्म आहे याला 2ने मल्टिप्लाय करूयात. 2 3 6 म्हणजे n इथे कॅन्सल होतील. देअरफॉर मल्टिप्लाय बाय 2 टू इक्वेशन 1. इक्वेशन 1ला 2ने मल्टिप्लाय केलं. 2 5 जा 10m वजा 2 3 जा 6n इक्वल्स टू 19 2 जा 38.
आणि हे एम -6n इक्वल्स टू -7. आता इथं सबट्रॅक्शन करूयात. सबट्रॅक्शन करताना काय होतं, साईन चेंज होतात. इथं प्लस आहे, इथं काय होईल मायनस, हे मायनस आहे, इथं काय होईल प्लस, आणि हे मायनस आहे, काय होईल प्लस. आता बघा 10 - m, इथं काय असतं, याचा कोइफिशियंट 1 असतो. काय असतं त्याचं कोइफिशियंट 1. मग 10 - 1 काय येईल या ठिकाणी 9m इक्वल्स टू, हे कॅन्सल होईल. आता 38 + 7, 38 + 7 किती होतील 45. 38 + 7 45. 9m इक्वल्स टू 45. देअरफॉर m इक्वल्स टू, हे इथं मल्टिप्लायमध्ये आहे, या साईडला काय होईल ते डिव्हिजनमध्ये जाईल. देअरफॉर m इक्वल्स टू, आणि 9 × 5 = 45. mची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी 5. mची व्हॅल्यू किती आली 5. आता प्लेस द व्हॅल्यू ऑफ m इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमध्ये आपल्याला कन्व्हिनियंट राहील, तर या ठिकाणी नंबर 2 मध्ये. दुसरं इथे केलं तर परत तो मल्टिप्लिकेशन वाढेल, म्हणून आपण काय करू, इक्वेशन 2 मध्ये ठेवूयात. प्लेस m इक्वल्स टू 5 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये इक्वेशन 2 काय आहे, m -6n - 7. आता m किती आहे 5 - 6n इक्वल्स टू -7. आता 5 इथं प्लस आहे, या साईडला मायनस होईल, मग काय होईल 6n इक्वल्स टू -7 प्लस, सॉरी काय होईल इथं परत आता मायनसच होईल, -5 -6n इक्वल्स टू -7 - 5, ते काय होईल 7 आणि हे 5 12 -12. आता इथे हे 6 आहे, -6, आणि n काय आहे मल्टिप्लिकेशन, इकडे काय होईल ते डिव्हिजन. म्हणजे डिव्हिजन प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी आपल्याला यूज करायची आहे. देअरफॉर n इक्वल्स टू -12 अपॉन -6 इक्वल्स टू, द डिव्हिजन ऑफ 2 निगेटिव्ह इंटिजर इज पॉझिटिव्ह. 6 × 2 = 12, 6 × 2 = 12. n इक्वल्स टू 2. nची व्हॅल्यू किती आली 2. देअरफॉर m, n इक्वल्स टू 5, 2 is the solution. क्वेश्चन 4. आता क्वेश्चन नंबर 5 बघूयात. क्वेश्चन 5 काय आहे, 5x + 2y इक्वल्स टू -3 and x + 5y इक्वल्स टू 4. क्वेश्चन 5, 5x + 2y इक्वल्स टू -3, इक्वेशन 1, and x + 5y इक्वल्स टू 4, इक्वेशन 2. आता याच्यामध्ये कोणतं इझी जाईल, तर याला आपण जर 5 ने मल्टिप्लाय केलं या सेकंड इक्वेशनला, इथं जर याला 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 5x होईल. मग काय करूयात, मल्टिप्लाय बाय 5 टू इक्वेशन 2. इक्वेशन 2ला 5 ने मल्टिप्लाय करूयात. काय येईल मग, पहिलं इक्वेशन 5x + 2y इक्वल्स टू -3, 5 × x 5x, 5 × 5 25y इक्वल्स टू 5 × 4 = 20. इथे काय होईल, आता मायनस साईन होईल, मायनस आणि हे मायनस, हे कॅन्सल होईल. आता इथे 2y -25, 2y -25 म्हणजे काय येईल ते -23y इक्वल्स टू -3 - 20 म्हणजे काय येईल ते -23. देअरफॉर y इक्वल्स टू हे -23, आणि इकडे काय होईल -23 डिवाइड होईल, म्हणजे इथे काय येईल -23. and the division of two negative integer is positive. Therefore y equals to -23 divided by -23 म्हणजे काय येईल ते +1. किंवा प्लसचे साईन द्यायची तिथे गरज नाही. y ची व्हॅल्यू काय आली 1.
वायची व्हॅल्यू आली 1. आता ही व्हॅल्यू आपण काय करूयात, इक्वेशन 2मध्ये ठेवूयात. प्लेस y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन सेकंड, इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आहे, x प्लस 5y इक्वल्स टू 4. x प्लस 5 इन ब्रॅकेट 1, ही वायची व्हॅल्यू 1 इक्वल्स टू 4. x प्लस 5 इंटू 1 5 इक्वल्स टू 4. आता x इक्वल्स टू हे काय होईल या ठिकाणी 4 मायनस 5, 4 मायनस 5. देअर फोर x इक्वल्स टू 4 मायनस 5 किती येतं, -1, -1. एक्सची व्हॅल्यू काय आली, -1. देअर फोर x, y इक्वल्स टू -1 and 1, -1 and 1 is the solution, is the solution. ठीक आहे, लक्षात येत आहे. आता क्वेश्चन नंबर 6 बघा, थोडा हा प्रश्न काळजीपूर्वक बघा. क्वेश्चन नंबर 6, 1/3x प्लस y इक्वल्स टू 10/3 आणि दुसरं कोणतं आहे 2x प्लस 1/4y इक्वल्स टू 11/4. 11/4. आता इथं हे 3 आहे आणि इथे 4 आहे. जर ह्या इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय केलं तर इकडे काय होईल, हे 3 कॅन्सल होतील. मग काय करायचं, आपण हा जो इक्वेशन आहे याला 3ने मल्टिप्लाय करूयात. याला जर 3ने मल्टिप्लाय केलं म्हणजे प्रत्येक टर्मला इथं 3ने मल्टिप्लाय करणार, इथे 3ने करणार आणि इथे 3ने करणार. आता इथं 3 आणि हे 3 कॅन्सल होईल. ठीक आहे, आणि बघा मग काय येईल या ठिकाणी, देअरफोर x प्लस इथं 3y इक्वल्स टू हे आणि 3 कॅन्सल काय या ठिकाणी 10. इक्वेशन 1 म्हणूयात. आणि ह्या इक्वेशनला काय करायचं, 4ने मल्टिप्लाय करायचं. 4ने मल्टिप्लाय केलं तर हे 4 काय होईल, कॅन्सल होईल. मग बघा 4ने पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 4ने या टर्मला आणि या टर्मला. तर 4 इंटू 2 8x. आता 4 आणि हे 4 कॅन्सल होतील, प्लस y इक्वल्स टू हे 4 कॅन्सल 11. हे दुसरं आलं. ठीक आहे, आता या ठिकाणी कोणतं कसं इझी जाईल आपल्याला, याला आपण 3ने मल्टिप्लाय करूयात किंवा याला 8ने मल्टिप्लाय करूयात. म्हणजे याला जर 8ने मल्टिप्लाय केलं तर x कॅन्सल होईल आणि इथे 3ने केलं तर हे y कॅन्सल होईल. तर कोणत्या पद्धतीने आपण इथे हे करू शकतो, तर याला 3ने मल्टिप्लाय करूयात. मग मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन 2. इक्वेशन 2ला 3ने मल्टिप्लाय केलं. इक्वेशन 1 तसंच घेऊयात, x प्लस 3y इक्वल्स टू 10. 8 इंटू 3 24x प्लस 3y इक्वल्स टू 3 इंटू 11 33. आणि आता इथे काय करूया, सबट्रॅक्शन करूया. इथंच घेऊया सबट्रॅक्शन. किंवा इथं स्टेटमेंट जरी लिहिलं, स्टेटमेंट कोणतं की सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. आता इथे साईन चेंज होतील, हे प्लसचं काय होईल मायनस, हे मायनस आणि हे मायनस. आता x मायनस 24x ते किती येईल 23 मायनस 23x. हे y 3y मायनस 3y कॅन्सल होईल. 10 मायनस 33 म्हणजे काय येईल ते -23. काय येईल ते -23. देअरफोर x इक्वल्स टू हे -23 अपॉन -23. द डिव्हिजन ऑफ टू निगेटिव्ह इंटिजर इज पॉझिटिव्ह, इट इज 1. देअरफोर एक्सची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी 1. एक्सची व्हॅल्यू 1. आता ही 1 व्हॅल्यू कुठं ठेवूयात आपण, इक्वेशन 1मध्ये ठेवूयात. प्लेस 2मध्ये ठेवा किंवा 1मध्ये ठेवा, त्याने काही फरक पडत नाही. x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये इक्वेशन 1 काय आहे, x प्लस 3y इक्वल्स टू 10. 1 प्लस 3y इक्वल्स टू 10. हे 1 इकडे गेल्यावर मायनस होईल, म्हणजे 3y इक्वल्स टू 10 मायनस 1. 3y इक्वल्स टू 10 मायनस 1 9.
3 आणि वायमध्ये मल्टिप्लिकेशन, मी तर कोणती प्रॉपर्टी, डिव्हिजन प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी. वाय इक्वल्स टू 9 डिवायडेड बाय 3 इक्वल्स टू 3 3 जा 9. देअरफोर वाय इक्वल्स टू 3. वायची व्हॅल्यू किती आली? 3. देअरफोर आन्सर काय असेल मग? एक्स कॉमा वाय इक्वल्स टू, एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू 3 is the solution. Now question number 7. Question number 7 बघूयात. आता इथे हे हा बघा, आता हा प्रश्न आपण पहिल्यांदा बघतो अशा प्रकारचा. 99x plus 101y equals to 499 and 101x plus 99y equals to 501. इथं क्वेश्चन लिहितो खाली. 99x plus 101y equals to 499 एक इक्वेशन आहे, आणि 101x plus 99y equals to 501 हे इक्वेशन 1 आणि याला इक्वेशन 2 असं म्हणूयात. आता तुम्ही जर याचे कोएफिशियंट पाहिले तर इथं काय झाले, ते इंटरचेंज झाले आहेत. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये जो एक्सचा कोएफिशियंट आहे तो वायचा झाला, आणि पहिल्यामध्ये जो वायचा आहे तो इथं एक्सचा झालेला आहे. मग अशा वेळेस काय करणार, ह्या दोघांची एकदा ॲडिशन करायची, 1 आणि 2ची एकदा ॲडिशन करायची आणि एकदा मग सबट्रॅक्शन करायची. एकदा ॲडिशन आणि एकदा काय सबट्रॅक्शन. तर पहिल्यांदा काय करूयात आपण, ॲड इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2ची एकदा ॲडिशन करूयात. तर ॲडिशन कशी होते बघा. इक्वेशन 1, 99x प्लस 101y इक्वल्स टू 499 प्लस 101x प्लस 99y इक्वल्स टू 501. इक्वेशन येते ॲडिशन. 10 0 कॅरी 1, 9 plus 1 10 0 कॅरी 1 200. काय येतं 200x प्लस हे पण काय येईल 200y इक्वल्स टू 9 plus 1 10 कॅरी 1 0 6 plus 4 10 त्याला 1000. आता 200x प्लस 200y इक्वल्स टू 1000. आता याला काय करायचं, प्रत्येकाला 200ने डिवाईड केलं. इथं 200 डिवाईड केलं तर काय येईल मग x प्लस x येईल, आणि इथं 200 डिवाईड केलं तर काय येईल y, आणि याला 200ने डिवाईड केलं तर काय येईल 5. काय येईल 5. हे झालं इक्वेशन नंबर 3 बाय ॲडिंग दिस 2 इक्वेशन. आता काय करायचं, सबट्रॅक्ट, एक सबट्रॅक्शन करूयात. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. ठीक आहे, इक्वेशन 2 अगोदर 1मधून 2 कोणतंही कसं केलं तरी काही फरक पडत नाही. 101x प्लस 99y इक्वल्स टू 501 सबट्रॅक्ट 99x प्लस 101y इक्वल्स टू 499. थोडासा इथं आपण स्पेस देऊयात. आता सबट्रॅक्शन करताना याची साईन काय होते, चेंज होईल. हे मायनस होईल, हे प्लसचं मायनस होईल, आणि इथं प्लसचं मायनस होईल. 101 मायनस 99 ते काय येईल 2x. 101 मायनस 101 ते येईल मायनस 2y, आणि 501 मायनस 499 ते किती येईल 2. किती येईल ते 2, आणि याला 2ने डिवाईड केल्यावर काय या ठिकाणी x मायनस y इक्वल्स टू 2 इक्वल्स टू 1. 2ने डिवाईड केलं, 2ने डिवाईड केलं 2ने. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 3 आणि 4, इक्वेशन आणि 3 अँड 4चं कॅल्क्युलेशन आपल्याला इथे इझी जाईल. आता बघा इक्वेशन 3 अँड 4मध्ये एकदा ॲडिशन केलं. इथं काय करावं लागेल, इथं x आहे प्लस आहे मायनस आहे, म्हणजे याची जर ॲडिशन केली तर काय होईल, x इथं एलिमिनेट होईल. बघा ॲड इक्वेशन 3 and 4. हे 3 and 4. 3 काय आहे
एक्स प्लस वाय इक्वल्स टू 5 आणि 4 किती आलेलं आहे एक्स मायनस वाय इक्वल्स टू 1. याची ॲडिशन केली एक्स प्लस एक्स 2x इक्वल्स टू कॅन्सल होईल 5 प्लस 1 6 देअरफॉर एक्स इक्वल्स टू 6/2 इक्वल्स टू 3. एक्सची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी 3. एक्सची व्हॅल्यू काय आली 3. देअरफॉर एक्स इक्वल्स टू 3. मग प्लेस द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये एक्सची व्हॅल्यू ठेवली. प्लेस एक्स इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आहे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 5. एक्स इज 3 प्लस वाय इक्वल्स टू 5. वाय इक्वल्स टू 5 हे इकडे काय 3 मायनस होतील. देअरफॉर वाय इक्वल्स टू 5 मायनस 3 2. 5 मायनस 3 2. ही कोणती आली ही आली वायची व्हॅल्यू. सोल्युशन काय झालं आपलं 3 and 2. देअरफॉर एक्स कॉमा वाय इक्वल्स टू एक्स आहे 3 वाय आहे 2 इज द सोल्युशन. याप्रमाणे जर समजा त्यांचे कोएफिशियंट इंटरचेंज होत असतील म्हणजे एक्स वायला गेलं आणि वायचं एक्सला आलं तर एकदा त्याची ॲडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन करायची. या पद्धतीनं हे एक्झाम्पल सोडवायचे. क्वेश्चन 7 झाला. आता क्वेश्चन नंबर 8 बघूयात. लास्ट क्वेश्चन आहे तोही याचप्रमाणे आपल्याला सोडवावा लागेल. बघा दिसतोय ओके. क्वेश्चन नंबर 8 इथं घेऊयात. 49x मायनस 57y इक्वल्स टू 172 हे झालं इक्वेशन 1. नंतर 57x मायनस 49y इक्वल्स टू 252 इक्वेशन 2. आता यांची एकदा काय करायची ॲडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन करायची. एकदा काय करायची ॲडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन. पहिल्यांदा ॲडिशन करूयात. ॲड इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 ची ॲडिशन करूयात. 49x मायनस 57y इक्वल्स टू 172 प्लस 57x मायनस 49y इक्वल्स टू 252. ॲडिशन केली इथे. आता किती आले ॲडिशन 9 प्लस 7 6 हे एक्स इथे कॅरी 1 6 प्लस 4 10 106 हे मायनस 106 y इक्वल्स टू 2 प्लस 2 4 7 प्लस 5 12 कॅरी 1 आणि हे काय येईल 424 आणि याला काय केलं 106ने डिवाइड केलं. याला काय केलं तर इथं 106ने डिवाइड केलं. मग याला 106ने डिवाइड केलं की किती येईल किंवा स्टेटमेंटला डिवाइड द इक्वेशन बाय 106. इथं येईल एक्स मायनस इथं येईल वाय. आता 106 किती येईल इथं 400 आणि हे 6 4 24 म्हणजे या ठिकाणी काय येईल 4. हे झालं इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 3 हे आलं. आपल्याला याचं पुढे यूज करायचं आहे इक्वेशन 3चा. आता काय करायचं आता एकदा ॲडिशन केली 1 and 2 ची. आता काय करायची आहे सबट्रॅक्शन करायची आहे. मग इथे लिहूया सबट्रॅक्ट 1 फ्रॉम इक्वेशन 2. 1 2मधून सबट्रॅक्ट केलं म्हणजे 57x मायनस 49y इक्वल्स टू 252 मायनस 49x मायनस 57y इक्वल्स टू 172. ते बघा दिसतंय ओके. सबट्रॅक्शन करताना काय होतील साईन चेंज होतील. मग इथे हे प्लस आहे इथं मायनस होईल. हे मायनस इथे प्लस होईल आणि हे प्लस इथे या ठिकाणी मायनस होईल. आता 57 मायनस 49x 57मधून 49 गेले तिथे काय होईल 8x. आता मायनस 49 प्लस 57 या ठिकाणी काय होईल मग आता प्लस किती येईल हे याच्यातून हे सबट्रॅक्ट केल्यानंतर प्लस 8y
इक्वल्स टू 252मधून 170 सबट्रॅक्ट केले 0 2 मायनस 2 0 इथं काय येईल 15 मायनस 7 8 आणि इथं 2 आले म्हणजे 0 याला 80 आणि ह्या इक्वेशनला किती डिवाइड करावं लागेल 8 8 8 डिवाइड दिस इक्वेशन बाय 8 इथं काय येईल देअरफॉर x प्लस वाय इक्वल्स टू 10 x प्लस वाय इक्वल्स टू 10 हे झालं इक्वेशन नंबर 3 इक्वेशन नंबर 3 आता एकदा इथं याची काय करू ॲडिशन करूयात म्हणजे हे y आणि हे y कॅन्सल होतील बघा ॲड इक्वेशन नंबर 3 and 4 चे ॲडिशन करूयात x मायनस वाय इक्वल्स टू 4 अँड x प्लस वाय इक्वल्स टू 10 याची ॲडिशन केली इथं 2x एक कॅन्सल होईल 10 प्लस 4 14 2 and x मल्टिप्लिकेशन परत डिव्हिजन प्रॉपर्टी ऑफ एन इक्वेलिटी देअरफॉर x इक्वल्स टू 14 अपॉन 2 देअरफॉर x इक्वल्स टू 7 x ची व्हॅल्यू किती आली 7 x ची व्हॅल्यू आली 7 आता प्लेस द व्हॅल्यू ऑफ x कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवूयात 3 मध्ये किंवा 4 कोणत्यामध्ये ठेवलं तरी चालतं प्लेस x इक्वल्स टू 7 इन इक्वेशन 3 इक्वेशन 3 काय आहे x मायनस वाय इक्वल्स टू 4 आता x ची व्हॅल्यू 7 मायनस वाय इक्वल्स टू 4 आता इथे मायनस वाय इक्वल्स टू 4 मायनस आता 7 इकडे गेलं काय होतील मायनस होतील 7 किती काय होईल मायनस आता इथे बघा आता हे थोडं काळजीपूर्वक बघा मायनस वाय इक्वल्स टू 4 मायनस 7 ते काय येईल मायनस 3 आता मायनस वाय इक्वल्स टू -3 आपल्याला वायची व्हॅल्यू कशामध्ये पाहिजे प्लसमध्ये पाहिजे मग दोन्ही साईडला काय केलं -1नी मल्टिप्लाय केलं इथं काय केलं -1नी इथं मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला तर काय येईल मायनसनी इथं मल्टिप्लाय केलं तर मग द प्रोडक्ट ऑफ 2 निगेटिव्ह इंटिजर इज पॉझिटिव्ह वाय अँड द प्रोडक्ट ऑफ -3 अँड -1 काय होईल निगेटिव्ह असेल तर प्रोडक्ट काय होतो प्रोडक्ट पॉझिटिव्ह म्हणजे काय येईल ते 3 वायची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी 3 वायची व्हॅल्यू आली 3 देअरफॉर आन्सर x, y इक्वल्स टू x किती आहे 7, 3 इज द सोल्युशन